यापुढे तुम्ही ह्या घरात काम करायचं नाही। आजपासून मी तुमचा मालक नाही। काय रे मोन्या, किती वाजले? 8 वाजले। अरे मग मला उठवायचं ना। सॉरी शोभा। बरं ऐक, आजपासून भानू येणार नाहीये, लक्षात आहे ना? हो। सगळी कामं तुला करायची आहेत। पण मला थोडा चहा दे ना आधी करून। हाँ हो देतो शोभा। हे बघ मोन्या, या आधी आपल्याकडे भानू कामाला नव्हती तेव्हा सुद्धा घरातली कामं होत होती की नाही, तशी आत्ताही होतील। तू करशील रे, मी करेन ना मदत तुला। म्हणजे मी थोडी थोडी मदत करेन तुला। आपल्या चाळीमध्ये कितीतरी लोकांकडे अशा कामाला बायका नाहीयेत, आपापली कामं तेच करतात, तशी आपलीही होतील। काय मोन्या, खरं तर ना भानूला मी आईसाठी खाली पाठवलंय। तिला आता ना वयानुसार करता येत नाही रे काम, तिला जास्त गरज आहे ना भानूची। आणि आता या महागाईच्या दिवसामध्ये ना 2-2 घरचा पगार आहे ना, परवडत नाही रे। बरोबर आहे शोभा। हा घ्या तुमचा पगार। यापुढे तुम्ही ह्या घरात काम करायचं नाही। आजपासून मी तुमचा मालक नाही। नाही, मालकांचं नक्की काहीतरी बी नसलं असणार, नाही तर आजपासून मी तुमचं मालक नाही असं मालक बोलणारच नाही। आतापर्यंत सगळे विसरले असते। मोन्या, कप ठेव। हो ठेवतो। नाही नाही थांब, राहू दे, मी ठेवते। मोन्या, दरवाजा लाव। शोभा आपण दार कधीच लावत नाही, उघडच असतं ना दार। मी आता सांगते ना, दरवाजा लाव, शहाणपणा करू नकोस। दरवाजा लाव। बर। मोन्या, दरवाजा बंद कर। आत्ता आलीस? कुठे गेली होतीस का? हे बघ, लक्षात ठेवा,
यानंतर मला विचारल्याशिवाय घरातून बाहेर पाऊल टाकायचं नाही. बघत काय उभी राहिलीस आता माझ्याकडं? ही कामं आटाप सगळी. बाने ऐक, मी म्हणजे शोभा नव्हे बरं का. तिच्याकडे तुझी मनमानी चालायची. इथं चालणार नाही. इथं मी म्हणेन तसंच वागावं लागेल. तुझं चेटूक नाही चालणार इथं. अगं ए, मला भूक लागलीये, काहीतरी दे खायला. तुला माहित नाही का 9च्यात मला नाश्ता लागतो ते? का शोभीला सांगू ही मला उपाशी ठेवते म्हणून? आता मी कपडे धुवू का तुम्हाला खायला देऊ? एकाच एकच काम सांगत जा की. मला उलट उत्तर देतेस. याद राखा, या पुढं जर मला उलट उत्तर केलंस ना तर कामावरून काढून टाकी ना मी तुला. हा, मग चाळीतून सुद्धा जावं लागेल बाहेर. त्यांनी खरंच मला कामावरून काढून टाकलं तर मला चाळीत नाही राहता येणार आणि मग मालकांपासून लांब जावं लागल. या काय करू? मावशी, मला माफ करा. मी असं परत नाही बोलणार. तुम्ही म्हणाल ती समधी कामं मी करीन. मला कामावर नका काढू. बरं बरं, जा खायला घेऊन ये मला. बरीच कामं पडली आहेत. आटाप लवकर. वय मालकांच्या हातात बॅग दिसत नाही. मालक बॅग विसरले वाटतं. म्हणजे डबा पण विसरले. मालक, शोभा वहिनी, वहिनी वहिनी, मी ऐकलंय ते खरंय का? काय आता? हे तुम्ही भानूला कामावरून काढून टाकलं म्हणे. कामावरनं काढून नाही टाकलं. तिला फक्त आईच्या घरचं काम करायला सांगितलं आणि चोरी वगैरे काही केली नाही तिने. कळलं? शोभा वहिनी, बरं झालं भेटलात. अहो आमचं हे सांगत होते तुम्ही भानूला कामावून काढून टाकलं. काय झालं? जाऊ द्या ना, आपल्याला काय करायचं? मग कशाला नसते चौकशा करतेस? वहिनी, तुम्ही कसं मॅनेज कराल? मला तर टेन्शन आलं बाई तुमचं. वहिनी आलेच मी. येते वहिनी. हा, भानू भानू, का अंजली ते? मला असं कळलं तू शोभा वहिनींकडे काम करणार नाही. वय मग भानू, तू माझ्याकडे काम करशील? नाही, मावशीने आधीच मला लई कामं सांगून ठेवली आहेत. अगं ती तर आधी पण होतीच की. मग तू आता ते दोन्ही घरची कामं मिळून करायची तशी माझ्या घरी कर. अंजली ताईंकडे काम करून मी काय करू?
मी तर फक्त मालकांसाठी त्या जगात आली. मला फक्त त्यांचंच ऐकायचं असतं. येशील ना तू काम करायला उद्यापासून? नाही, हा? अगं भानू ये ना. अगं एकच माळ्यावर तर घर आहे, तू करशील ना ऍडजस्ट. जसं त्या घरात काम करायचे तसं या घरात कर. तुला कळणार पण नाही, काहीच फरक नाही कळणार. तू कर ना भानू काम, म्हणजे इथे पण करशील तिथे पण करशील. अंजली ताईंकडे काम केलं तर त्या निमित्ताने मालकांच्या जवळ तर राहता येईल. आणि का चिडले तेवढे माझ्यावर ते तरी कळल मला. मी बच्चे बघ ना, तुला सांगते ना, कर ना तू. ठीक आहे. अंजली ताई, मी आता तुमच्याकडे काम करायला तयार आहे. खरंच? अगं बाई भानू, तू हो नाही म्हणलीस तर मला दुसरं कोणाला तरी शोधावं लागलं असतं. हे बघ भानू, रोज कामावर यायचं आणि राहुल कामावर गेल्यानंतर यायचा, त्याआधी यायचं नाही. मालकाच डबा न घेतच गेले. आता दुपारी काय खाणार? मावशी, काय? आज जेवायला मी भेंडीची भाजी करू का? मालकांना बी आवडते. कोण मालक? हे बघ, आजपासून मी तुझी मालकीण आहे बर का. आजपासून त्या शोभीशी आणि त्या मास्टरड्याशी तुझा काही संबंध नाहीये. होय, भेंडीची भाजी करू? जा कर जा, आवडते मला पण. होय. मोहन, जेवायला ये. हा हो हो. बॅग आणि डबा चुकून घरीच विसरलो. मोहन, तू जरी भानूला कामावरनं काढलं असशील तरी मोहिनी तुला उपाशी राहू देईल का? हे घे, मी तुझ्या आवडीची भेंडीची भाजी आणली. मोहन, मी तुझ्यासाठी या जगात आली. घे ना, मी तुझ्यासाठी डबा घेऊन आली. मोहन, पाणी आहे. अहो, कशात वहिनी? बरी आहे. तुम्ही कसे आहात? मस्त. या जेवायला. नाही नाही, चालू दे तुमचं. शोभा, आज इकडे कशी? अहो, हे डबा आणि बॅग विसरून आले, तेच द्यायला आले होते. काय तुम्ही डबा विसरून आलात? हे घ्या, आणि बॅग पण. ते तुमची आवडती भाजी नाहीये,
बटाट्याची आहे. पण खा आता. खाईन ना. शोभा थांब ना, आपण एकत्र जेऊया ना. नाही नाही, तुम्ही खा, मी निघते. अगं थांब थांब. येते हा. हा हा. आज भानू नाही तर घर इतकं शांत शांत वाटतंय ना. नाही तर आली की नुसती पिरपिर चालू असायची तिची. हो ना मोहन? हो ना? डबा काढलास का? शोभा नाही, विसरलो डबा घ्यायला. ते काय बुटीक मधून आल्यावर नेहमी भानू डबा घेतात ना भांडी घासायला, त्यामुळे राहून गेला. थांबा आत्ता घेतो. नाही मी देते, थांब. ना. खाल्ला. काय रे, हा दुसरा डबा कोणाचा आहे? लीलावती, आईचा डबा तुझ्याकडे कसं काय? भानू आली होती ना डबा घेऊन? हो तिला काय गरज होती तुझ्यासाठी डबा आणण्याची? ना, मी 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 डबा नेला नव्हता ना, म्हणून त्या डबा घेऊन पण आल्या. तुझ्याशी संबंध काय तिचा? मोन्यात तिची तिची बाजू घेऊन माझ्याशी भांडू नकोस. मी भांडत नाहीये. तू गप्प बस. आत्ताच्या आत्ता तिला डबा नेऊन दे आणि तिला सांग तुझ्याशी बोलायचं नाही. नाही. का? मोन्या, हो. तू माझी शपथ घेतलीस. याद राख, याच्या पुढे जर ती तुझ्याशी बोलली ना तर गाठ माझ्याशी आहे. सासूबाई, सासूबाई. मालक, मला माहिती होतं की तुम्ही मला नक्की बोलवायला येणार. तुम्ही माझ्या बरोबर असं वागूच शकत नाही. हा डबा पुन्हा माझ्यासाठी डबा घेऊन येऊ नका. माझ्यासाठी तुम्ही काहीही करू नका यापुढे. तुम्ही फक्त सासूबाईंच्या घरी काम करा. मालक, असं नका वागू माझ्याशी, नाही तर भानू मधली मोहिनी हरवून जाईल आणि फक्त कामवाली उरल.